पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज बनवतोय भोकराचं चटपटीत लोणचं। भोकर हे आपल्या आरोग्यासाठी खूपच जास्त पौष्टिक आहे। हाडामधील झिंज भरण्यासाठी पित्तनाशक म्हणून सुद्धा हे खूपच फायदेशीर आहे। मराठीमध्ये याला भोकर असे म्हणतात, गुजराती लोक याला गुंदे असं म्हणतात, पण तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा। आता ही भोकर मी अर्धा किलो घेतलेली आहेत आणि भोकर घेताना आपल्याला छान असे टपोरी आणि म्हणजे मोठ्या साईजमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला देठाकडचा भाग ना आधी काढून टाकायचा नाही आहे। स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत। पाण्यामध्ये आधी थोडंसं मीठ घालायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा तास तरी हे ठेवून द्यायचे। नंतर आपल्याला कोरड्या कपड्याने छान असं पुसून घ्यायचं आहे, छान अशी कोरडी करून घ्यायची आहे, पाणी अजिबात राहू द्यायचं नाही। आणि त्यानंतर कोरडी झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये देठाचा भाग काढून टाकायचा आहे आणि जे आतमधली बी असते ते अशा पद्धतीने आपल्याला ही साफ करून घ्यायची आहे। या भोकरमध्ये ना आतमध्ये एक बी असते आणि ते खूप चिकट म्हणजे असं गम कसं असतो त्या पद्धतीचं हे भोकर असतं। त्यामुळे आपल्याला मिठाचा वापर करायचा। थोडंसं हातावरती मीठ घ्यायचं आहे आणि मिठाने अशा पद्धतीने आपल्याला भोकरमधली बी काढून घ्यायची आहे। अगदी सहजरित्या हे भोकरमधली बी काढल्या जाते, पण त्यासाठी आपल्याला थोडंसं मिठाने आपल्याला ही साफ करून घ्यायचे। त्यामुळे लगेचच हे भोकर असं साफ होतं बघा। अशा पद्धतीने आपण इथे सगळं साफ करून घेतले। आतमध्ये जो चिकट पदार्थ असतो तो पूर्णपणे असा काढून टाकायचा। तुम्ही इथे बघू शकता बघा, चिकट जे आतमध्ये असतं ते पूर्णपणे मिठाने सहज निघलं जातं। तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळं भोकर इथे मी स्वच्छ करून घेणार आहे। काही जण भोकराचं लोणचं करताना याचे आपल्याला 2 भाग करून घेतात, पण आज मी 2 भाग न करता हे आपल्याला अशा पद्धतीने बी काढून घ्यायची आहे आणि भोकर मी इथे अक्कच ठेवणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 भागसुद्धा याचे करून घेऊ शकता। तर अशाच पद्धतीने आपल्याला भोकरमधली बी आणि जो चिकट पदार्थ असतो तो मिठाने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, सगळ्या मी बिया इथे काढून घेतलेल्या आहेत आणि पूर्णपणे छान असं स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता आपल्याला पाण्याचा वापर इथे अजिबात करायचा नाही आहे। पाणी जर ते सुटलं असेल तर ते पाणी पूर्णपणे काढून टाकायचं, कारण की आपण ह्याला मीठ सोडलं होतं त्यामुळे पाणी थोडंसं सुटतं। तर पाणी आपल्या याच्यामधून पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी आज तयार मसाला रेडीमेड जो बाजारामध्ये मिळतो तोच मसाला मी इथे आज वापरणार आहे। तर इथे मी बेडेकरचा लोणच्याचा मसाला घेतलेला आहे। आता या मसाल्यामध्ये आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर मीठ थोडंसं आपल्याला जास्तच घालायचं आहे, कारण की आपण हे लोणचं तयार करणार आहोत आणि प्रिझर्वेटिव्हसाठी लोणच्यामध्ये थोडंसं मीठ जास्तच असतं, त्यामुळे टिकण्यासाठी लोणचं मदत होते। आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा हिंग घेतलेली आहे, 1 चमचा आपल्याला हळद घालायची आहे। हा मसाला तर तिखट असतो, पण तुम्हाला थोडंसं जास्त तिखट जर हवं असेल तर तुम्ही घरगुती लाल तिखट मसाला घातलात ना तरी देखील चालेल। आता या मसाल्यांमध्ये आपल्याला घालायचं आहे पिवळी जी राई असते ना ती घालायची आहे आणि त्यामुळे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे पिवळ्या प्रकारची राई नसेल तर तुम्ही आपली जी घरामध्ये काळी राई असते ना तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये मिक्सरला बारीक करून घालू शकता, पण त्याच्यामुळे थोडासा कलर याचा काळपट येतो, त्यामुळे आपल्याला पिवळीच आपली ही मोहरीत घालायची आहे। आणि त्यानंतर इथे कडकडीत मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गरम करून झाल्यानंतर थोडंसं कोमट करायचं, म्हणजे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तेल, नंतरच आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे। लोणच्याचा मसाला आपला इथे तयार झालेला आहे आणि ते भोकरमध्ये आपल्याला अशा पद्धतीने घालायचं आहे बघा। हळूहळू करून आपल्याला पूर्ण याच्यामध्ये असं घालून घ्यायचं आहे। पूर्ण वरपर्यंत जरी नाही भरलं ना तरी देखील चालेल, पण थोड्याफार प्रमाणात आपल्याला हे भोकराचं लोणचं भरलं गेलं पाहिजे, त्यामुळे मसाला खातानासुद्धा खूप छान लागतो। या लोणच्याचा मसाला ना खूप मस्त लागतो, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हे असं भरून घ्यायचं आहे। आता हे भोकर सीझनमध्येच मिळतं, त्यामुळे अशा सीझनमध्ये ना हे भोकराचं लोणचं केलंच पाहिजेच, कारण चवीलासुद्धा ते खूप छान लागतं आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ते खूप फायदेशीर असतं। त्यामुळे भोकराचं लोणचं आवर्जून करा। लोणचं तुम्ही हे एकदा केलं ना 1 ते 2 वर्ष आरामात टिकतं, अजिबातही खराब होत नाही। तर अशाच पद्धतीने मी सगळं इथे भरून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, सगळं भोकराच्या लोणच्यामध्ये मी सगळा मसाला छान असा भरून घेतलेला आहे। आता आपल्याला एका भरणीमध्ये ह्याला भरून ठेवायचं आहे। लोणच्यासाठी काचेची भरणी किंवा चिनी मातीची भरणीच घ्यायची आहे, त्यामुळे लोणचं ना बरेच दिवस टिकतं, अजिबातही खराब होत नाही। तर इथे मी एक कोळसा घेतलेला आहे आणि थोडंसं तेल घालून ह्याचं स्मोकी फ्लेवर यावा यासाठी आपल्याला थोडंसं भरणीमध्ये असं घातलेलं आहे बघा, त्यामुळे मस्त एकदम स्मोकी फ्लेवर येतो आणि आपलं लोणचंसुद्धा बरेच दिवस छान टिकून राहतं, अजिबातही खराब होत नाही।
भरणीच्या तळाशी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, त्यामुळे लोणचं टिकण्यास मदत होते. अजिबात ही लोणचं खराब होणार नाही. त्यासाठी आपल्याला तळाशी थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे 1 चमचाभर इतकं आपल्याला मीठ छान असं पसरून घालायचं आहे आणि त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने भोकर एकावर एक असे ठेवून द्यायचे आहेत. या भोकराच्या लोणच्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. आता अशाच पद्धतीने आपल्याला एकावर एक ही घालून घ्यायचं आहे. भोकराचं लोणचं करण्याची पद्धत तुम्हाला जरा जरी आवडली असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळं हे भोकराचं लोणचं इथे मी घालून घेतलेलं आहे आणि वरून आपल्याला आता तेल घालायचं आहे. तर तेल आपल्याला सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपलं तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला सुरुवातीलाच एकदम वरपर्यंत हे तेल घालायचं नाही आहे. हे भोकर जे आहे ना, ते 2 ते 3 दिवसामध्ये छान असं मुरलं जातं. भोकराची साईज थोडीशी कमी होते, त्यामुळे तेल अगदी परफेक्ट होतं आणि तुम्हाला जर वाटलं की या तेलाची आवश्यकता थोडीशी जास्त आहे, तर तुम्ही तेल आणखीनसुद्धा घालू शकता. तर इथे मी आता तेल इतकंच घातलेलं आहे. एकदम वरपर्यंत आपल्याला पूर्ण भरायचं नाही आहे ते तेल. मुरल्यानंतर तेल अगदी परफेक्ट होईल. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्तपैकी आपलं भोकराचं लोणचं इथे तयार झालेलं आहे. आता हे भोकराचं लोणचं तुम्ही 15 ते 20 दिवस छान असं मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही खाऊ शकता. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.